रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही, बस बेछूट आरोप करायची. भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने देत नाही. मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसाने शुभ काम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकाऱ्यांना. का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम हे बेछूट आरोप करणारा माणूस आहे. त्यांना काहीतरी उत्तरला उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी देत नाही. मी आता बोललोय ते आता पुन्हा तेच शब्द त्यांच्याकरता वापरू का? मी अनेक वेळा अनेकांना बोललोय. त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांना ही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली. मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, पण मी त्यांचा द्वेष केला नाही. त्यामुळे त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार मी त्यांनी व्यक्त केले, मी बघितलं, मी ऐकलं. फक्त ते म्हणाले की भास्कर जाधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात वाटले. मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही. मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही. मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे. पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतांनी पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.